राजकारणी लोक पा अख्खं राष्ट्र धुवून खात्यात, पण प्रिय मतदार बंधू भगिनीनच म्हणतात. शिका त्यांच्याकडून शिका. हो, ज्या पोरांना ते प्यायला शिकत असतात त्यांना म्हणतात ते युवक संघटन आहे. शिका त्यांच्याकडून. राजकारणी माणसाकडून काहीच घेऊ नका, पण दोन गोष्टी घेत जा. प्रचाराच्या काळात एकमेकाला लगामा सगळं गोडी लावतात, पण दिवसा रात्री एकाच कोंबडी कोदा त्यात. शिका. झाली त्यांची गच्ची दारादारी कधी. आणि आपलं येडं म्हणतं मी त्याची गाडी वाहून जाऊन देणार नाही का. मी आपली अशीच मेली बांधव. हो, चला चला आता करंट लागला तुम्हाला. शब्द रूप रस गंध एवढं झालं, आणि हे झालं शरीर. याचं नाव आहे पाया. कशावरून? ज्ञान देवे रचिला पाया उभारी आतापर्यंत कीर्तनात एकच शब्द झाला, ज्ञान देव रचिला पाया. ही झाली इमारत. आता ही इमारत ती टिकेल, पण तिचा पाया ज्ञान आहे आणि कळस वैराग्य आहे. कशावरून? 15 हातावर नंबर लिहून घ्यायचा. अध्याय नंबर ओवी सांगतो घरी गेले उचकीचा. 15 अध्यामधली लबाड्या हाणतो का पाहून घ्यायचा. 15 अध्यामधली 35 नंबरची ओवी, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. तिचा पाया ज्ञान, कळस वैराग्य, विस्तार नाम. अभंगातला पहिला मुद्दा संपला. आज कीर्तनाला घेतला अभंग ज्ञानोबा आहे. समजला प्रश्न. कीर्तनाला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून इथं काही लई दिवस राहायचं नाही. याची काही गॅरंटी नाही. हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला. तो जर गावाला गेला अँब्युलन्स मध्ये आला तर गेला. काय याची गॅरंटी आहे का? माझी भाषा नाही, संतांची भाषा आहे. शरीर जायचे ठेवणे का धरशी विलासावणे. अरे जाणारच आहे तर चिंता करायला. दुसरं उत्तर, येताना काय अन्न नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. चिंता करण्यासारखं काय असं? येताना काय अन्न नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. बंगला आपण बांधलाय, सोपती सुनन पोऱ्या. आपला मुक्काम जिन्यात. एवढी तर अक्कल आहे आपल्याला. मावदर जिना बांधायचा हाल कटा बांधा कसं बांध मला. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग? आपली गुडघी गेले दिंडी निघाली, पडला ओट्या लिंबा खाली. सांगा देवाला मरता सर. चित्रपट रंगात आला, प्रियशीच्या गळ्यात हात घालायचा टाइम आणि लाईट गेली. त्यानं रिमोटच आणलं भेटीला. काय एकदा वेळ निघून गेल्यावर काय? जोपर्यंत तुमचा खिस्सा गरम येतो. अहो गडी द्याखणालाय पण गडी नाही, काय उपयोग त्याचा? गडी द्याखणालाय हो, गडी द्याखणालाय पण गडी नाही, काय उपयोग त्याचा? यादी ऐका, यादी ऐका नीट. साबरीचा वन लावून फायदा नाही. साबरीचा वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिरीच्या गळ्याचं लोंबलेलं सड फायद्याचं नाही. आणि ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा नीट ऐका पुढचे 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. कशावरून? 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, का बालकाचे मन, का चोरीचे धन. सांगा कीर्तनात बसलेल्या माणसाने 2 प्रश्नाची उत्तर द्या. बसलेल्या कोणत्याही माणसाने मला सांगावं का मी पोराच्या हुंड्या पैशावर 1 गुंठा जमीन घेतली.